नमस्ते सर्वांना. चेतना फॅशन टेलरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. इथे मी 14x16चा एक पेपरचा पीस घेतलेला आहे. तो मी फोल्ड करून त्यावर मी पेपर कटिंग करून घेते आहे. इथे वरून 3 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि या साईडला 2 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि आपल्याला अशी क्रॉसमध्ये अशी रेष ओढून घ्यायची आहे. पुढे 2 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि खाली इथे 2.5 इंचावर मार्किंग करून राऊंड शेपमध्ये आपल्याला मार्किंग करून कट करून घ्यायचं आहे हा पेपर. त्यानंतर खालच्या बाजूला 1 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि बॅगेला असा गोलाई द्यायची आहे. तर ते पूर्ण पेपर कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हा शेप आलेला आहे बॅगेचा. तर इथं मी 2 पीस असे क्विल्टिंग करून घेतलेले आहेत. आत फोम आणि अस्तर लावून आडव्या उभ्या रेषा मारून घेतलेल्या आहेत त्यावर. त्यामुळे कपडा असा थिक येतो. इथे 5 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि हा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. इथे झेप बसवणार आहे. फ्रंट आणि बॅक दोन्ही साईडला पण सेम पीस असणार आहेत. हा जो पीस आहे हा 14x6चे 2 पीस तयार झालेले आहेत हे. आणि हा साईडचा पीस आहे तो आपल्याला 32 इंच येणार आहे. त्यासाठी आता आपण मोजून पाहणार आहे. तर इथून जिथं आपण 5 वर मार्किंग केलं त्या साईडपासून इथं वरच्या मार्किंगपर्यंत मोजून घ्यायचं आहे. तर हे झाले 32 इंचावर. तर तो पट्टा जो घेतलेला आहे तो 32x3.5 इंचाचा आहे. थोडी एक्स्ट्राच आहे पट्टी, ती नंतर आपण कट करून घेणार आहे. कधी एक्स्ट्रा ठेवलेली बरी. आता हे जे 2 बेल्ट घेतलेले आहेत ते 26 इंचाचे आहेत. सर्वात आधी इथे झिप लावून घ्यायचे आहेत दोन्ही पीसला. इथे आतून अस्तर घेणार आहे पॉकेटसाठी. त्यासाठी 2 पीस कट करून घेतलेले आहेत हे. संपूर्ण असे गोल शिलाई करून अस्तर बसवून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने अस्तर तयार झालं आहे. इथे आपल्याला आता बेल्ट लावून घ्यायचे आहेत. ते बेल्ट लावून झालेले आहेत. आता वरच्या भागात हा 14x6चा जो पीस आहे तो असा साईडनं शिलाई करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे शिवून झाल्यावर कटिंग करून घ्यायचं आहे. ते असं उलटवून घेतलेले आहेत. हे जे दोन्ही पीस दिसतात तिथे आपण झिप लावणार आहोत.
साईडचा पीस आणि झिप लावलेला पीस दोन्ही आपण जोडून घेतो इथे. पूर्ण आपल्याला ही पट्टी जोडून घ्यायची आहे. आधी एका पीसला जोडून झाल्यानंतर मग दुसरा पीस जोडणार आहोत त्याला. इथे दुसरी साईड पण जोडून होत आलेली आहे. ही लास्ट शिलाई आहे बॅगेची. आता आपली बॅग पूर्णपणे शिवून झालेली आहे. आपण उलटवून पाहू शकतो. खूप मार्जिन आहे आत. मोठ्या साईजची बॅग तयार झाली आहे ही. अशा पद्धतीने ही शॉपिंग बॅग तयार झालेली आहे आपली. कशी वाटली तुम्हाला? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा. थँक्यू.